आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता प्रश्न नंबर 3, शेवटचा प्रश्न. जर तू कधी कुठल्या अडचणीत सापडलीस तर तू ती अडचण सोडवशील की त्यापासून पळ काढशील? आयुष्यात कुठलीही अडचण आली तरी अर्थातच ती मी सोडवेनच. कारण या जगात प्रत्येक कुलपाची चावी असते, फक्त आपल्याला ती शोधावी लागते. आणि मला विश्वास आहे, देव जेवढ्या आपल्या आयुष्यात अडचणी देतो ना, तेवढं त्या अडचणींमधून बाहेर निघण्याचा मार्ग सुद्धा दाखवतो. फक्त त्यासाठी आपले डोळे उघडे हवे. वा, सगळ्या प्रश्नांची अगदी योग्य उत्तरं दिलीस तू. कसं आहे, आमच्या भैरवीताई ना थोड्या कडक स्वभावाच्या आहेत, पण मनाने खूप चांगल्या आहेत त्या. मी जरी देवांशी आई असले ना, तरी त्यांचं देवांशवर खूप प्रेम आहे. आणि आमच्या अडचणीच्या काळात त्यांनी आम्हाला खूप आधार दिलाय. त्यामुळे आम्ही मानतोही त्यांना. त्यांनी तुला प्रश्न विचारले म्हणून तू वाईट वाटून घेऊ नकोस. हा, नाही आई, मला अजिबात वाईट नाही वाटणार. तुझ्याशी बोलून खरंच खूप बरं वाटलं. देवांसाठी मला जशी मुलगी हवी होती ना, अगदी तशीच आहेस तू. देवानीच तुमची जोडी जमवली म्हणा. बरं, मग जमिनीबद्दल कल्पना हवी. आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे, भैरवीताईंनी जर विचारलं की तुमची कुठे जमीन आहे का, जिची कोर्ट केस वगैरे सुरू आहे, तर हो म्हणून सांग. हा, पण आमची अशी कुठली जमीनच नाहीये. ते माहितीये मला, पण तू हो म्हणूनच सांग. हा, म्हणजे मला खोटं बोलावं लागेल? नाही, म्हणणं बरोबर आहे तुझं, पण चांगल्या कामासाठी कधीतरी खोटं बोललं तर काही हरकत नसते. करशील ना माझ्यासाठी एवढं? पण खोटं कधीतरी समोर येईलच ना, तेव्हा काय करणार? हा, तेव्हा बघू ना आपण. आणि तशीच काही वेळ आली तर मी असेनच तिथे. माझ्यासाठी करशील ना एवढं? हो. बरं, मग मी ठेवू आता फोन. संध्याकाळी भेटूया. हा, चल ठेवते. तुझ्या पोह्यांचा वास अख्ख्या घरवर असा मस्त दरवळतोय. खरं सांगतो सई, जहागीरदारांपर्यंत हा वास पोचला ना की ते जाम खुश होणार आहेत बघ. आणि पहिला घास पोटात गेला रे गेला की ते लगेच तुला होकार देऊन टाकतील. मामा, तू कितीही गोड बोलून माझं कौतुक केलंस ना, तरी चहा परत तुला मिळणार नाही. सई, झालेत ना पोहे करून? जा आता तयार हो. अगं पाहुणे कधीही येतील. जा. आई, मी फक्त किचन ओटा पुसते आणि लगेच जाते. मी करते. सई, तुला आता ही असली कामं करावीच लागणार नाहीये. का? का? अगं तू एवढ्या मोठ्या घरामध्ये सून म्हणून जाणार आहेस, त्यामुळे तुलाही आता असली कामं करायची अजिबात गरज नाहीये. राणी बनून राहशील तू त्या घरात, राणी. आणि ही असली छोटी मोठी कामं करायला ना तिथे चिक्कार नोकर चाकर असतील. मामा, घरात कितीही नोकर चाकर असू दे, पण त्या घरातली स्त्री जेव्हा वस्तूंवर हात फिरवते ना, तेव्हा त्या घरात साक्षात लक्ष्मीचा वास असतो. हो ना आई? लाख मुलाचं बोललीस परी. आई, सई त्या घरात जाईल ना तर त्या घराचं देऊळ बनवेल बघ. हो खरंय,
पण ते करण्यासाठी हिला आधी तयार व्हायला हवं ना. चल अगं तू चल चल. भांडी राहिली ती घासून अगं, घेते मी ना. करते ग, तू चल बरं. तू चल 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 ऐकतच नाही हा. ऐकते माझं. जा. सगळं काही चांगलं होणार आहे बघ. होणार ताई, नको काळजी करूस. होईल. होमी ते पटकन कर बाबा, आणखी काय राहिलंय? येस ओके, बस बस बस. सगळं ठीक आहे. परफेक्ट. परफेक्ट. येस. चलो ग्रेट. हॅलो. काय बोल, कसा दिसतोय? ए हॅलो, हे रिया रिया. रिया. ए रिया उठ. रिया, अरे काय झालंय रिया? रिया. दादा दादा मला काहीच नाही झालंय रे, पण तू इतका हँडसम दिसतोयस ना की वहिनी तुला बघून फ्लॅटच होणार आहे. सिरियसली गाईज, नौटंकी. ए दादा, खरा रिया खरं बोलतीये. तू आज कमाल दिसतोयस. ओके, थँक्यू सो मच. हे दादा, मी काय म्हणते, आज आपण मुलगी बघायला चाललोय. तुला जर का ती आवडली तर आपण तिला घरी घेऊन यायचं का? व्हॉट्स आहे? ए नॉट बॅड यार. म्हणजे बघ ना, तू असं जाताना एकटा जाशील आणि येताना असा जोडीने येशील. मी एक्साइटेड यार. मस्त. येस रे. आयडिया मस्त आहे तुमची, मस्त आयडिया. आपण एक काम करूया, ही आयडिया ना आधी आईला आणि जानूला सांगूया. त्यांचं काय म्हणणं जरा बघायला पाहिजे ना. आई, जानू, एक मिनिट त्यांना विचारतो फक्त. आई, जानू, अरे नाही काही गरज नाही. काय झालं? हा? नाही कॅन्सल कॅन्सल. कॅन्सल. आपण आहे ना पूर्ण रिच्युअल्स करूनच वहिनीला घरात घेऊन येऊ. आता फक्त तिला बघायला जाऊ. येस. ओके. बरोबर. ऐक ना, तू बहिणीला काय काय प्रश्न विचारणार आहेस? अरे तो काहीच विचारणार नाहीये, सगळं आत्या विचारणार आहे. म्हणजे तिच्या वधू परीक्षेत जर का बहिणी पास झाली तर मग हा तिच्या गळ्यात हार घालेल. बापरे, तुम्हाला फारच घाई झाली आहे ना माझ्या लग्नाची. हो. म्हणजे माझ्या कानात ना आत्तापासूनच लग्नाची सनी वाजायला लागलीये. अरे 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 काय चाललंय? काय का त्रास देताय माझ्या मुलाला? एक्झॅक्टली. आणि तुम्ही इथेच काय गप्पा मारताय? आपल्याला निघायचंय, चला. अगं मम्मा मम्मा मम्मा, बघ तरी त्याच्याकडे किती छान दिसतोय तो. आणि तसंही